अंबाजोगाई नगरपालिकेचं 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं आणि त्याने पाहिलं तर हे संपूर्ण ज्या मतपेट्या आहेत इथल्याच अध्यापक महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आले. तर या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा आहे, काय आहे, आपण त्या जाऊन घेण्यासाठी माहिती सांगतात. आता दीपक गुजाळे साहेबांचे निवडणूक अधिकारी आहेत, आपण त्यांची संवाद साधू. सर, काय सांगाल? 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर स्टोरूमच्या माध्यमातून या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आली. कशी सुरक्षा आहे सर, काय सांगाल? याच्यामध्ये डबल लेअर सुरक्षा व्यवस्था आहे. ज्या पण स्ट्रॉंग रूमला पहिल्या लेअरला स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक तुकडी सुरक्षा पुरवते आणि दुसऱ्या लेअरमध्ये स्टेट पोलीस फोर्स आहे, जिथे 8 ते 10 लोक दिवस रात्र इथं ड्युटीवरती आहेत आणि सुरक्षा पुरवत आहेत. याच्यामध्ये स्ट्रॉंग रूमकरिता CCTV लावण्यात आलेले आहेत आणि त्याची CCTVचे व्हिज्युअल पाहण्यासाठी इथं एक डिस्प्ले पण ओपन करून दिलेला आहे. जो डिस्प्ले सर्वसामान्यांना, कोणत्याही मतदाराला, कोणत्याही उमेदवाराला आणि प्रतिनिधीला दिवस रात्र पाहण्याकरता उपलब्ध आहे. त्याच्यासाठी कोणत्याही पासची, कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासत नाही आहे. कोणीही येऊन इथं या स्ट्रॉंग रूमचं निगराणी 24 तास करू शकतं. किती CCTV या ठिकाणी लावले? साधारणपणे 8 CCTVचे कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने स्ट्रॉंग रूमचा दरवाजा, डोअर असेल किंवा EVMs असतील आणि बाहेरचे जे काही व्हिज्युअल्स आहेत ते इथं पाहता येतात. पोलीस बंदोबस्त काही बाहेर राज्यातला कुठला काही मागवला का सगळे? बाहेर राज्यातला नाही, पण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे आपल्याकडे, ज्याची एक तुकडी इथं 24 तास निगराणी करते. आता 21 तारखेला मतमोजणी होणार आहे, या कुठे होणार आहे? या ठिकाणी मतमोजणी होणार आहे? मतमोजणीसुद्धा याच ठिकाणी होणार आहे. मतमोजणीच्या पूर्वी 20 तारखेला 4 जागांसाठी फेरमतदान इथं होतं आहे आणि या 4 जागांचं फेरमतदान 20 तारखेला झाल्यानंतर त्याचेसुद्धा स्ट्रॉंग रूम आम्ही वेगळ्या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे या जी स्ट्रॉंग रूम आपण 2 तारखेला मतदानानंतर सील केलेली आहे, ती स्ट्रॉंग रूम आपण केवळ 21 तारखेला मतमोजणीच्या दिवशीच आपण ओपन करणार आहोत. हे फेरमतदान जे आम्ही 4 जागांसाठी घेणार आहेत, त्याच्या 20 केंद्राच्या मशीनसुद्धा दुसऱ्या स्वतंत्र स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवणार आहोत. तर या ठिकाणी स्टोअरमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण आता बंदोबस्त लावण्यात याची संपूर्ण मतमोजणी आता 21 डिसेंबरमध्ये होणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.